नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल अकॅडमीचा यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण बघणार आहोत PSI म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर, ज्याला मराठीमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हटलं जातं. या पदाबाबतची निवड प्रक्रिया, या पदावर नेमकी निवड कशी होते, याच्याकरता नेमका अभ्यासक्रम काय असतो आणि आपली निवड कशी होऊ शकते, या संबंधातील सर्व माहिती आपण आता बघणार आहोत. बघूया. बघा, आपल्याकडे जी परीक्षा घेतली जाते ज्याच्यामध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर, त्याच्यानंतर सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर, या सेल टॅक्सला सध्या आपलं स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हटलं जाते. या सर्वांकरता एकच पूर्वपरीक्षा घेतली जाते आणि जी पूर्वपरीक्षा असते बघू शकतो, ज्याला आपल्याकडे महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असं म्हटलं जातं. ही परीक्षा पूर्व व मुख्य या दोन विभागात घेतली जाते. जी पूर्वपरीक्षा ही चाळणी परीक्षा असते आणि त्याच्यानंतर मुख्य परीक्षा ही निवड प्रक्रियेकरता वापरली जाते. तर आपण फक्त या तिन्ही परीक्षेपैकी एका परीक्षेबद्दल माहिती बघणार आहोत. ती परीक्षा आहे पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजेच PSIची परीक्षा. या PSIचा आपण बघणार आहोत माहिती, ती पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजेच PSI या पदाबद्दलची परीक्षा. ही परीक्षा देण्याकरता कुठलाही पदवीधर, ज्या पदवी झालेली असलेला व्यक्ती हा पात्र असतो. आणि ही परीक्षा जी घेतली जाते याचे पहिल्यांदा मुख्यतः आपण दोन टप्पे बघू. जे पहिला टप्पा यातला आहे पूर्वपरीक्षा, देन सेकंड टप्पा आहे मुख्य परीक्षा. पदवी झाल्यानंतर किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असल्यावर आपण ही पूर्वपरीक्षा देऊ शकतो. पूर्वपरीक्षा एकंदरीत जी असते ती आपली 100 गुणांची असते. 100 मार्काकरता पूर्वपरीक्षा घेतली जाते. हे बघा, 100 गुण, 100 मार्ककरता पूर्वपरीक्षा घेतली जाईल. आणि त्याच्यानंतर आपली जी मुख्य परीक्षा, पूर्वपरीक्षा पास झाल्या, जसं उदाहरणार्थ समजा संयुक्त पूर्वपरीक्षा झाली एका विशिष्ट तारखेला आणि ही परीक्षा पास झाल्यानंतर आपली मुख्य परीक्षा होईल. जर पूर्वपरीक्षा याच्याकरता जर समजा कट ऑफ ही 45 मार्क लागले, 45 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क घेणारे सर्व विद्यार्थी ही पूर्वपरीक्षा पास होतील. त्याच्यानंतर आपली मुख्य परीक्षा होईल, जी मुख्य परीक्षा 400 गुणांकरता असेल. 400 गुणांची मुख्य परीक्षा ही दिली की त्याच्यानंतर PSI या पदाकरता आपल्याकडे एक फिजिकल होतं, जे 100 गुणांचं असतं व 40 गुणांकरता त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतला जातो. एकंदरीत ह्या 4 टप्प्यामधून आपले PSI या पदी निवड केली जाते. आपण परत एकदा रिपीट करू की PSI या पदावरती निवड होण्याकरता 4 टप्पे असतात. एक PSI पूर्वपरीक्षा जी 100 गुणांची असते. मुख्य परीक्षा आधीपर्यंत ही 200 गुणांची होती, पण सध्या ती 400 गुणांची करण्यात आली. प्रश्नांची संख्या 30 ठेवलेली, 200 आपण ते पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि नंतर इंटरव्ह्यू, त्यानंतर होते फिजिकल, ज्याला आपण शारीरिक क्षमता चाचणी म्हणतो, ती 100 गुणांची असते व फिजिकल ही 40 गुणांची असते. तर याच्यापैकी जी पूर्वपरीक्षा तुमची होणार आहे, जी 100 गुणांची असणार आहे, याच्याकरता आपण याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आता पुढे बघणार आहोत. ही परीक्षा नेमकी काय असते. परीक्षेकरता बघू शकतो आपण, याचा प्रश्नपत्रिकेची संख्या राहील पूर्वपरीक्षेकरता ती एकच असेल. एकच प्रश्नपत्रिका तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. याचं ड्युरेशन, याचा जे वेळ असतं तो हा वेळ 1 तास आहे. एका तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी कालावधी दिलेला आहे परीक्षेचा, हा 1 तास आहे. एका तासामध्ये तुम्ही PSI या पूर्वपरीक्षा जी होते ती निवड PSI या पदाकरता नसून PSI, STI व ASO ह्या तिन्ही परीक्षाकरता एकच सामायिक पूर्वपरीक्षा घेतली जाते, ज्याच्यामध्ये प्रश्नांची संख्या ही 100 व एकूण गुण हे 100 असतात. 100 मार्कांकरता ही पूर्वपरीक्षा असते. एकूण गुण 100 असतात आणि 100 पैकी एक कट ऑफ यादी लागत असते. तर सर्वात कमी जी कट ऑफ असते ती PSI या पदाची असते. म्हणजे ज्या मुलांची हाईट छान आहे आणि ज्यांना पोलीस विभागात सेवा द्यायची आहे, अशा मुलांकरता एक सुवर्ण संधी आहे ही परीक्षा. म्हणजेच आपण याच्याबद्दलची किती लोकांना माहिती नसल्यामुळे आपण ही परीक्षा देत नाही. दरवर्षी या परीक्षेकरता जागा निघत असतात आणि यांचा अभ्यासक्रमार्थ बघणारा 100 गुणांकरता जी परीक्षा होते, याचा अभ्यासक्रम नेमका काय, कुठल्या घटकाची आपल्याला तयारी करायची आहे, याचाच बघू शकतो आपण. अभ्यासक्रमामध्ये एकूण जे घटक आहेत, पहिला घटक आहे, एकूण 7 घटकामध्ये पूर्वपरीक्षा होते. पहिला घटक आहे चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये इथे प्रश्न जे विचारले असतात ते जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी असतात. याच्यामध्ये म्हणजेच आपण बघू शकतो
नॅशनल व इंटरनॅशनल लेवलचे जे करंट अफेअर्स असतात त्यावरती पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, जागतिक तसेच भारतातील. मग याच्यामध्ये विविध पुरस्कार असतील, क्रीडा असतील, व्यक्तिमत्व असतील यांच्या संबंधातील माहिती असते, आंतरराष्ट्रीय संबंध असतील किंवा विज्ञान असतील, या विविध भागातील चालू घडामोडींवरती जागतिक व भारतातील प्रश्न विचारले जातात. नंतरचा दुसरा जो घटक आहे या ठिकाणी ज्यावरती आपल्याला पूर्व परीक्षेत प्रश्न विचारले जातील त्या घटकाचं नाव आहे नागरिकशास्त्र, म्हणजे ज्याला आपण पॉलिटी म्हणू शकतो. यामध्ये घटकामध्ये जो विचारलेला आहे, जो सिलेबस दिलेला आहे, या ठिकाणी खूप छान सिलेबस त्यांनी दिलेला आहे. भारताचा घटनेचा प्राथमिक अभ्यास, भारताचा घटनेचा प्राथमिक अभ्यास व राज्य व्यवस्थापन प्रशासन, म्हणजेच आपल्याला भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास करायचा आहे, सोबतच आपल्याला इंडियन पॉलिटी जे आहे ते समजून घ्यायचं आहे आणि याच्यासोबतच या ठिकाणी आपल्याला दिलेलं ग्राम व्यवस्थापन व प्रशासन म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जे दिलेलं आहे आपलं LSG जे असते त्याच्याबद्दल पण अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. एकंदरीत जर समजा आपण मार्कांचा बद्दल यातली विभागणी केली 100 गुणांपैकी चालू घडामोडी यावरती पूर्व परीक्षेमध्ये आतापर्यंतचा ट्रेंड पाहता 15 प्रश्न विचारले जातात. तर नागरिकशास्त्र या भागावरती एकूण 10 प्रश्न विचारले जातात. प्रश्नपत्रिकेत जर आपण मागच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं, ठराविक असं हे नाही की याच भागावर इतके प्रश्न विचारले जातील, पण कल लक्षात घेतल्या आपल्या लक्षात येईल की चालू घडामोडी या भागावर 15 आणि नागरिकशास्त्र ज्याला आपण पॉलिटी म्हणतो या भागावरती 10 प्रश्न विचारले जातात. इतिहासामध्ये आणि या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे की इतिहास या घटकावरती जो प्रश्न विचारले जातील, जो सिलेबस असेल तो असेल आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास आहे, भारताचा इतिहास विचारला जाईल तो आधुनिक असेल, प्राचीन व मध्ययुगीन इतिहास विचारला जाणार नाही, कारण की या ठिकाणी शब्द त्यांनी आधुनिक भारताच्या इतिहासाचा वापरलेला आहे. जर ते आधुनिक भारत म्हणतात म्हणजेच प्राचीन मध्ययुगीन भारत नसणार आहे, तर आपल्याला अभ्यास करताना पण आधुनिक भारत या भागावर थोडं लक्ष द्यावं लागेल. यानंतर बघतो आपण आणि विशेषतः शब्द वापरला आहे महाराष्ट्राचा इतिहास, म्हणजे मुख्य जे प्रश्न विचारले जातील ते महाराष्ट्राच्या इतिहासावरती असतील. विशेषतः ह्या शब्दावर थोडं भर द्यायचा. नंतर आपण बघू शकतो याच्यानंतरचा पुढला जो टॉपिक आहे तो येत आहे, पुढल्या घटकावरती प्रश्न आहेत तो आहे भूगोल. भूगोल हा असा विषय आहे ज्यावरती आपण खूप जास्त स्कोर करू शकतो. म्हणजेच एकूण इतिहास या घटकावरती ते 15 प्रश्न विचारले जातात. 15 प्रश्न इतिहासावरती असतात आणि 15च प्रश्न भूगोलावरती असतात. भूगोलाचा आणि विस्तृत असा सिलेबस दिलेला आहे ज्याच्यावर आपण घटकनिहाय तयारी करू शकतो आणि पूर्व परीक्षेमध्ये हमखास गुण त्या ठिकाणी मिळवू शकतो. तर भूगोल या विषयावरती जे प्रश्न विचारले असतात याच्यामध्ये असते आपली पृथ्वी, जागतिक विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. तर बघा ज्यावेळेस आपण तयारी करतो किंवा अभ्यास करतो त्यावेळेस हे जे घटक दिले आहेत, जसं प्रमुख पिके या ठिकाणी दिलं आहे तर प्रमुख पिके, त्याच्यानंतर प्रमुख पिके असतील तर पिकांसोबत मृदा या घटकातसुद्धा आपल्याला तयारी करायची आहे. शहरे ज्या सिटीज असतील म्हणजे दशलक्षी शहरे असतील, 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे शहर असतील, महाराष्ट्रातील महानगरपालिका वगैरे असतील, यांचा अभ्यास आपल्याला करायचा. कारण इथे पण या ठिकाणी आपला जो अभ्यास आहे महाराष्ट्राचा भूगोलाचा विशेष अभ्यासासह सिलेबसमध्ये टाकलेला विशेष हा शब्द वापरलेला आहे की इथे प्रश्न महाराष्ट्राचा भूगोलावरती मुख्यतः विचारले जाणार आहेत. जागतिक भूगोल वगैरे असतील पण मुख्यतः महाराष्ट्राचा भूगोलवर. आणि आतापर्यंतचा कल बघता आपल्या लक्षात येईल की हे प्रश्न महाराष्ट्राचा भूगोलवरती विचारलेले आहेत. पुढला जो टॉपिक आहे या ठिकाणी अर्थव्यवस्था, अर्थशास्त्र हा घटक आहे. यावरती पण पूर्व परीक्षेमध्ये एकूण 15 प्रश्न विचारले जातात अर्थशास्त्र या घटकावरती. या 15 प्रश्नामध्ये जसं आपण बघू शकतो राष्ट्रीय उत्पन्न, जे राष्ट्रीय उत्पन्न आपलं GDP मध्ये मोजलं जातं, मग GDP, GNP, NNP, सोबतच आहे शेती, उद्योग, परकीय व्यापार, इंटरनॅशनल ट्रेड ज्याला आपण म्हणू शकतो, बँकिंग, लोकसंख्या, पॉप्युलेशन, दारिद्र्य, बेरोजगारी या भागावरती प्रश्न असतील. त्याच्यानंतर बेरोजगारी, मग बेरोजगारीचे प्रकार असतील, दारिद्र्याचे प्रकार असतील, MPI मल्टिपल डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असतील, विविध दारिद्र्यविषयक समित्या त्यांचे अहवाल या संबंधातील अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. त्याच्यानंतर आहे मुद्रा व राजकोषीय नीती इत्यादी. या संपूर्ण घटकाचा आपल्याला अर्थशास्त्र या भागामध्ये अभ्यास करायचा आहे. पूर्व परीक्षा सिलेबस बघताय यावरती पण एकूण प्रश्न 15 विचारले जातात. पुढला टॉपिक आहे जो सामान्य विज्ञान. या घटकावरती पण सुद्धा 15 प्रश्न विचारले जातात. सामान्य विज्ञान या घटकावर सामान्य विज्ञानामध्ये जे मुख्यतः प्रश्न विचारले जातील ते असतील भौतिकशास्त्र म्हणजे ज्याला फिजिक्स म्हणतो, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, प्राणीशास्त्र, झुलॉजी, वनस्पतीशास्त्र, बॉटनी आणि आरोग्यशास्त्र या संपूर्ण घटकावरती या ठिकाणी पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न असतील. हे पण प्रश्न 15 असतात इथे. आणि शेवटचा पूर्व परीक्षेतला एक टॉपिक आहे ज्याचं नाव आहे बुद्धिमापन चाचणी व अंकगणित. जरी इथे 2 सिलेबस दिले असतील जास्त प्रश्न हे बुद्धिमापन चाचणीवरती प्रश्न असतात. बुद्धिमापन चाचणीचा यांचा उद्देश असतो
उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न अंकगणितामध्ये इथे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश व अपूर्णांक, टक्केवारी हा सिलेबस दिलेला आहे। अशा पद्धतीमध्ये पूर्वपरीक्षा ही 100 गुणांकरता घेतली जाते आणि या 100 गुणांपैकी जर तुम्ही 50 किंवा त्यापेक्षा जास्त गुण घ्याल तर हमखास तुम्ही पूर्वपरीक्षा पास होऊ शकता। यानंतर आपण बघणार आहे की पूर्वपरीक्षा जर आपण पास झालो तर इथे आपण बघा गुणांचे एकदा आपण काउंटिंग करून घेऊ। जसं पूर्वपरीक्षेमध्ये चालू घडामोडी या विषयाला 15 प्रश्न असतात, त्याच्यानंतर नागरिकशास्त्राला 10, इतिहासाला 15, भूगोलवरती 15, अर्थशास्त्रावरती 15, सामान्य विज्ञानावर 15 आणि गणित व अंकगणित व बुद्धिमत्ता या घटकावरती 15 प्रश्न विचारतात। म्हणजेच आपण बघू शकतो की 15, 15, 30, 15, 45 आणि 15, 60, 75 आणि 15, 90 आणि 10, 100 याप्रमाणे 100 मार्काकरता ही पूर्वपरीक्षा घेतली जाते। 100 गुणांकरता होणारी PSI पूर्वपरीक्षा, जी PSI, STI आणि ASO या तिन्ही पदाकरता ही पूर्वपरीक्षा असते। ही पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर आपल्याकडे मुख्य परीक्षा होते। आता ही मुख्य परीक्षा नेमकी कशी असते ते आपण बघू शकतो। पूर्वपरीक्षा ही कोणत्याही शाखेतील पदवीधर व पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी देऊ शकतात, पण मुख्य परीक्षा देण्याकरता तुमची पदवी ही कंप्लीट असली पाहिजे, म्हणजे तुम्ही कुठल्याही शाखेत पदवीधर असणं गरजेचं आहे। तर याच्याकरता मुख्य परीक्षा जी होती मागच्या वर्षीपर्यंत ही मुख्य परीक्षा शेवटच्या परीक्षेपर्यंत 200 मार्क करता होती, पण सध्या स्थितीमध्ये मुख्य परीक्षा आपल्या इथे 400 गुणांकरता घेतली जाते। 400 गुणांकरता बघा मुख्य परीक्षा होत आहे। याच्यामध्ये एकंदरीत 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2। पहिला पेपर हा 200 गुणांकरता असतो आणि दुसरा पेपर हा 200 गुणांकरता असतो। आपण माहिती बघणार आहोत फक्त PSI या पदाबद्दलची मुख्य परीक्षा कशी होते, त्यानंतर STI व ASO या पदाबद्दलच्या मुख्य परीक्षेची माहिती आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आजच्या व्हिडिओत आपण फक्त बघणार आहे PSI या पदाबद्दलची माहिती। तर PSI या पूर्वपरीक्षेकरता PSIच्या मुख्य परीक्षेमध्ये एकूण 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2। यापैकी पहिला पेपर हा PSI, STI व ASO या तिन्ही पदाकरता सारखाच असतो। PSI व STI हे जे पद आहेत, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, PSI व STI यांच्याकरता जी मुख्य परीक्षा होते हे दोन्ही पण पदाकरता सारखीच असते। ज्याच्यामध्ये मुख्य परीक्षेमध्ये जो पहिला पेपर होतो 400 पैकी 200 गुणांकरता त्यात पहिल्या पेपरमध्ये नेमकं काय असतं आपण बघणार आहोत। तर बघा पहिला जो पेपर आहे याच्यामध्ये जो दिलेला आहे तुम्हाला विषय संकेतांक 014 हा जो विषय संकेतांक आहे पहिल्या पेपरचा, ज्याच्यामध्ये एकूण मराठी या विषयावरती 50 प्रश्न विचारले असतात आणि एका प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे या मराठी भागावरती तुम्हाला 100 गुणांकरता हा पेपर असतो मराठीचा। जो एक पेपर घेतला असतो 200 मध्ये त्याच्यामध्ये 50 प्रश्न मराठीला, इंग्रजीला या ठिकाणी 30 प्रश्न असतात। सामान्य विज्ञानाकरता सामान्य ज्ञान म्हणजे ज्याला जनरल नॉलेज म्हणू शकतो आपण किंवा जनरल स्टडी म्हणू शकतो, याच्यावरती 20 प्रश्न असतात। एकंदरीत 50, 30 आणि 20 असे 100 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि याला गुण असतात हे 100 प्रश्न आणि याला जे गुण असतात हे 200 गुण असतात। एका प्रश्नाला 2 गुण असतात। निगेटिव्ह मार्किंग याला जर 4 प्रश्नांचे उत्तर तुमचे चुकले तर एका बरोबर प्रश्नांचे गुण वजा केले जातील। परीक्षेचं माध्यम असतं जे मराठी दिलेलं आहे, मराठी करताय, मराठीतले प्रश्न मराठीमध्येच विचारले जातात आणि ही यांचा दर्जा हे 12वीचा असतो। म्हणजे कुठलाही HSC 12वी पास झालेला विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे प्रश्न विचारले जातील त्याच प्रकारे PSI या मुख्य परीक्षेमध्ये मराठी या विषयाचे प्रश्न असतात। तर इंग्रजीच्या प्रश्नांचा दर्जा हा पदवीचा म्हणजे ग्रॅज्युएशनचा असतो आणि सामान्य ज्ञानाचा दर्जा सुद्धा पदवीचा असतो। याच्याकरता जे माध्यम आहे मराठीकरता मराठी आणि इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीमध्ये असतील, तर सामान्य ज्ञानाचे प्रश्न हे इंग्रजी व मराठी दोन्ही विषयामध्ये असतात। एकंदरीत या पद्धतीमध्ये ही मुख्य परीक्षेचा जो पेपर 1 असतो 400 पैकी 200 मार्क या प्रकारे 200 मार्काकरता प्रश्न विचारले जातात। तर या 200 मार्कमध्ये जसं आपण याला परत डिटेल्समध्ये बघू, खाली डिटेल्समध्ये आपण बघणार आहे। तर याच्यामध्ये अभ्यासक्रम जो असतो पहिल्या पेपरचा, ज्यात मराठीमध्ये आपल्याला प्रश्न जे विचारले जातील, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार याचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे। आणि इंग्रजी या भागावरती प्रश्न विचारले जातात। इंग्रजीमध्ये असतं एकंदरीत कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग्स अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेजेस। म्हणजे एकंदरीत 30 प्रश्न इंग्रजीमध्ये या भागावर विचारले जातात। त्याच्यानंतर तिसरा टॉपिक या ठिकाणी सामान्य ज्ञान हा आता नव्याने ॲड करण्यात आलेला। आधी फक्त जे मुख्य परीक्षेचा पेपर 1 होता त्यात इंग्रजी आणि मराठीवरती प्रश्न विचारले जायचे, पण सध्या स्थितीमध्ये याचा सामान्य ज्ञान हा सुद्धा 20 मार्कला टॉपिक, 20 प्रश्न आणि 40 मार्कला हा टॉपिक ॲड केलेला आहे सामान्य ज्ञानचा।
या सामान्य ज्ञानामध्ये चालू घडामोडी असतात, ज्या पूर्वल असतात सेम जागतिक तसेच भारतातील पूर्व आणि मुख्य परीक्षा सामान्य ज्ञान सारखंच असतो चालू घडामोडी. माहिती अधिकार अधिनियम ज्याला राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट म्हणतो 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हे 2 नवीन कायदे पहिल्या पेपरमध्ये ॲड केलेले आहेत. एकंदरीत जर आपण माहिती अधिकार अधिनियम बघितले याच्यात 31 कलम आहेत. 31 कलम जर आपण पद्धतशीर पाठांतर केले तर याचे हमखास सर्व प्रश्नांचे 5 प्रश्न असतात, यावरती उत्तर बरोबर आणता येतात. 31 आर्टिकल इथे दिलेले आहेत आणि सोबतच त्याच्यात जवळपास आर्टिकल महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाचे दोन्ही कायदे जवळपास सारखेच असतात व्याख्या वगैरे संबंधात. तर आपण बघू शकतो यांचा अभ्यास करताना सोपं जाईल. नंतर एक टॉपिक आहे संगणक आणि माहिती तंत्रज्ञान. 20 प्रश्नांपैकी चालू घडामोडी येथे 10 प्रश्न असतात आणि माहिती अधिकारावर 5 प्रश्न आणि संगणक याच्यावरती संगणक आणि माहिती तंत्रज्ञानावर 5 प्रश्न असतात. त्याच्या संबंधात संगणका संबंधित व माहिती तंत्रज्ञानासंबंधित जे मूलभूत प्रश्न असतील त्यावरती हा भाग विचारला जातो. एकंदरीत अशा पद्धतीमध्ये सामायिक जे आपण बघू शकतो पूर्वपरीक्षा होते आणि त्याच्यानंतर असते मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेचा पेपर 1 हा PSI, STI व ASO तिन्ही परीक्षाकरता एकच असतो. यानंतर आपण बघू PSIचा जो दुसरा पेपर असतो 200 मार्कचा तो नेमका काय असतो आणि त्याचा सिलेबस काय असतात. दुसरा पेपर PSI मुख्य परीक्षेकरता बघा. PSI मुख्य परीक्षेचा जो दुसरा पेपर होतो, दुसऱ्या परीक्षेचा जो दुसरा पेपर आहे हा पण तुमचा 200 गुणांकरता पेपर असतो. याचा 100 प्रश्न आणि 200 गुण असतात. प्रश्न 100 आहेत, गुण 200 आणि वेळ याला 1 तास वेळ असतो. एका तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे 200 गुणांकरता. याच्यामध्ये जे घटक दिलेले आहेत ते पहिला घटक आहे नंबर 1, याच्यामध्ये आहे बुद्धिमत्ता चाचणी. पहिला घटक असतो आपला बुद्धिमत्ता चाचणी. तर बुद्धिमत्ता चाचणी जी PSI, STI, ASO पूर्व परीक्षेला असते सेम बुद्धिमत्ता चाचणी इथे पण असते. नंतर असतो महाराष्ट्राचा भूगोल. तिथे महाराष्ट्राचा भूगोलावर बघा महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल, मुख्य रचनात्मक विभाग, हवामान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, मानवी सामाजिक भूगोल, लोकसंख्या व त्यांचे सोर्स आणि डेस्टिनेशनवरील परिणाम, ग्रामीण वस्त्या, तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, संत आणि एक महत्त्वाचं एक योजना दिलेली आहे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या घटकाची पण तयारी करायची ज्यावेळेस आपण मुख्य परीक्षा द्यायला जातो. मुळात होतं कसं आपण तयारी करताना सिलेबस बघत नाही व सरळ तयारी करतो तर त्यावेळेस कदाचित नापास होण्याचे चान्सेस त्यामुळे थोडे वाढतात. इथे बघा बुद्धिमत्ता चाचणी, नंतर आहे महाराष्ट्राचा भूगोल, त्यानंतर आहे महाराष्ट्राचा इतिहास. यावरती प्रश्न असतात 6 ते 7, 5 ते 7 प्रश्न हे घटकावरती विचारले जातात. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सामाजिक व आर्थिक जागृती, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा व्यक्तीचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीविषयक वर्तमानपत्र, शिक्षणाचा परिणाम भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळ या भागावरती इतिहासावरती प्रश्न असतात. मुख्य परीक्षेमध्ये आपण बघतो की पूर्व परीक्षेला जे घटक होते महाराष्ट्राचा भूगोल होता, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना हेच घटक परत रिपीट करण्यात आले आणि बुद्धिमत्ता चाचणी जी पूर्वला होती हेच घटक परत मुख्य परीक्षेला पण आलेत. म्हणजे आपण एकत्रित पूर्व आणि मुख्यची तयारी करताना हे घटक लक्षात घेऊ शकतो. घटना कशी तयार झाली प्राथमिक अभ्यासामध्ये येते आणि घटनेचा प्रस्तावनेमागील भूमिका सिलेबस एकदम स्पष्ट दिलेला आहे व तत्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये व राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका हे घटक म्हणजे भारतीय राज्यघटनेवरती प्रश्न या भागावरती विचारले जातील. पुढला आहे मानवी हक्क व जबाबदाऱ्या. मानवी हक्क जबाबदाऱ्या संबंधित इथे या ठिकाणी विस्तृत माहिती दिलेली आहे की मानवी हक्कासंबंधित जे प्रश्न विचारले जातील ते नेमके काय असतील. तिथे आपण कायद्यांचा विचार करू शकतो. मानवी हक्कासंबंधित जे अधिनियम दिलेले आहेत, नागरी हक्क संरक्षण अधिनियम जो 1955 आहे, या संबंधात प्रश्न इथे असतील. मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट झाला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण, तो 2005चा हा कायदा आहे. ॲट्रॉसिटी ॲक्ट झाला म्हणतो, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989. हुंडाबंदी जो आपल्याकडे खूप वादग्रस्त विषय आहे 1961, त्याच्याबद्दल संबंधात प्रश्न असतात. आणि महात्मा एक महत्त्वाचा आहे महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, यावरती पण पूर्व परीक्षे मुख्य परीक्षेमध्ये पेपर 2ला पोलीस उपनिरीक्षकाकरता प्रश्न असतात. महाराष्ट्र महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, जसं या ठिकाणी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान,
व महात्मा गांधी तंटामुक्त अभियान हे 2 जे आहेत स्थानिक लेवलवरचे जे कार्यक्रम असतात याच्या संबंधात इथे प्रश्न विचारले जाणार आहेत मुख्य परीक्षेला. त्याची तयारी करताना ती तयारी करायची. सोबत आपल्याकडे तो काही कायदे दिलेले आहेत ज्यांचा अभ्यास करायचा आहे PSI होण्याकरता. तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 हा कायदा इथे अभ्यासाला आहे. नंतर महाराष्ट्र दंड संहिता हा कायदा म्हणजे IPC इंडियन पिनल कोड 1860 हा कायदा दिलेला आहे तुम्हाला, त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि फौजदार प्रक्रिया संहिता 1973 क्रिमिनल प्रोसिजर कोड याचा अभ्यास करायचा आहे. आणि भारतातील पुरावा अधिनियम भारतीय पुरावा अधिनियम 1872 इंडियन एव्हिडन्स ॲक्ट हे 4 कायदे यांचा अभ्यास करायचा आहे. त्यासोबत वर दिलेले जे मानवी हक्क जबाबदाऱ्या संबंधात जे बेअर ॲक्ट्स होते त्यांचा पण अभ्यास आपल्याला करायचा आहे. एकंदरीत अशा पद्धतीमध्ये मुख्य परीक्षा ही 400 गुणांकरता होते. त्याच्यापैकी पहिला पेपर हा मुख्यतः आपण बघितलं तर लँग्वेजेसवरती आहे, ज्यात इंग्रजी आणि मराठी. तर दुसरा पेपर हा GS जनरल स्टडीवरती आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, राज्यघटना, मानवी हक्क जबाबदाऱ्या आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता व भारतीय पुरावा अधिनियम यावरती हे प्रश्न विचारले जातात. एकंदरीत यांची जरी कट ऑफचा आपण विचार केला तर ही कट ऑफ सुद्धा 50% गुणाला आपण घेऊन चालू शकतो. म्हणजे 400 पैकी 200 मार्क मिळवले तर मुख्य परीक्षा पास होण्याचे चान्सेस आपले खूप स्ट्रॉंग असतात. यानंतर आपली 100 गुणांकरता फिजिकल होते आणि 40 गुणांकरता आपली मुलाखत घेतली जाते. म्हणजेच PSI होण्याकरता पूर्व परीक्षेचे गुण विचारात घेतले जात नाही, तर PSI पोलीस सब इन्स्पेक्टर होण्याकरता मुख्य परीक्षा, मुलाखत व इंटरव्ह्यू यांचेच गुण विचारात घेतले जातात. तर हे एकंदरीत 400 + 100 500 आणि 40 म्हणजे 540 गुणांपैकी आपली PSI पदासाठी निवड होण्यात 540 गुणांचा महत्त्वाचा वाटा असतो. तर ह्या 540 गुण नेमके कुठल्या कुठल्या भागावरती मिळतात याचा संपूर्ण सिलेबस आपण बघितलेला आहे. त्याची विशेष तयारी केल्यास अधिकारी होऊ इच्छिणारे विद्यार्थी अवघ्या काही दिवसात येणारी जी परीक्षा असेल त्या परीक्षेत नक्कीच तुम्हाला यश येईल. धन्यवाद. इथेच आपण थांबू आणि पुढील पद आणि त्या संबंधाची माहिती आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार.